च्या कामकाजाकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। विरोधी पक्ष नेते पदाबाबत आदित्य ठाकरेंनी मोठं विधान केलंय। असं काही नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, ही पेरलेली बातमी आहे। आदित्य ठाकरेंनी हे स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतंय। तर विरोधी पक्ष नेते पदाबाबत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणार अशी सूत्रांकडून माहिती मिळत असतानाच अशा बातम्या येत असतानाच आता असं काही नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, या पेरलेल्या बातम्या आहेत असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर एकंदरीतच आता या सगळ्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाबाबत काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे, त्याचबरोबर विधान परिषदेतीलही विरोधी पक्ष नेते पद हे रिक्त आहे आणि याच विरोधी पक्ष नेत्याच्या प्रश्नासंदर्भात विरोधक आक्रमक झालेले असतानाच त्यांनी कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला होता। त्यानंतर आता आज अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि याच संदर्भात आता काय नेमका निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र त्यापूर्वी जे विधिमंडळ परिसरामध्ये हे सर्व नेते पोहोचले होते त्या दरम्यान याच विरोधी पक्ष नेते पदावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आपण पाहतोय विरोधी पक्ष नेते पदाबाबत आदित्य ठाकरेंनी हे मोठं विधान केलंय, काय अधिक माहिती? अगदी आपण बघू शकतो, हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मात्र पहिल्याच दिवशी जी आहे ती बातमी आली थेट आदित्य ठाकरेंबद्दल की आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेतेपदासाठी उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रयत्न करणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार अशा पद्धतीने बातमी एक समोर आली होती। पण मात्र आता काही वेळ आधीच आदित्य ठाकरे जे आहेत स्वतः या ठिकाणी विधान भवन या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका, या अशा पेरलेल्या बातम्या असतात आणि विरोधी पक्ष नेतेपदाच्या बातमीवर त्यांनी कुठेतरी स्पष्टीकरण दिलेलं आता दिसून येत आहे। त्यामुळे आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशामध्ये सर्व पक्षीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील समोर येत आहेत। काही वेळ आधीच शंभूराजे देसाई जे शिंदेचे मंत्री आहेत तर त्यांनी असं सांगितलं की समजा आदित्य ठाकरेंना गेलं तर जे अनुभव आम्हाला आले ते अनुभव महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांना आणि आमदारांना देखील येतील। तर मात्र दुसरीकडे विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी जय महाराष्ट्र सोबत खास बोलताना असं सांगितलं की आमचा कोणताही आक्षेप नसणार आहे समजा उभाटाला किंवा मग आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते पद गेलं तर। त्यामुळे कुठेतरी चर्चा या सकाळपासूनच रंगल्या आहेत आणि याच्यावर कुठेतरी आदित्य ठाकरे यांनी स्वल्पविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता ही सर्व पेरलेली बातमी आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। निश्चित, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।